नमस्कार, मी राजश्री. माझे शब्दांचे क्षितिज या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आजचा हा एपिसोड एका खास कारणासाठी मी बनवत आहे. माझी मैत्रीण अर्चना माने तिने मला एक सल्ला दिला किंवा तिची स्वतःची एक खूप इच्छा होती की अधिक महिन्याचं महत्व काय, अधिक महिना त्यासाठी कशासाठी योग्य आहे, या महिन्यामध्ये काय करावे आणि काय टाळावे, हे सगळे मी युट्यूबवर सांगावे अशी तिची मनापासून इच्छा होती आणि मला तिचा विचार पण खूप आवडला. त्यामुळे मी हा एपिसोड खास करून बनवत आहे. आपण अधिक महिन्याचं बहुतांशी सगळ्यांना महत्व माहीत आहे, पण तरीही मी थोडीशी माहिती आपल्याला सांगत आहे. अधिक मास याला मलमास म्हणून ओळखलं जातं किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखलं जातं. हा हिंदू पंचांगातला अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा महिना म्हणून ओळखला जातो. खर तर या महिन्याला एक दुर्लक्षित महिना म्हणून ओळखलं गेलं. हा मलमास, यामध्ये कुठली चांगली कामं होत नाहीत म्हणून हा महिना थोडासा फार असा बाजूला पडल्यासारखा झालेला होता. पण ज्या महिन्याला दुर्लक्षित महिना किंवा नको असलेला महिना म्हणून ओळखलं गेलं, त्याला प्रत्यक्ष परमेश्वराने पुरुषोत्तमाने स्वीकारलं आणि त्या महिन्याला पुरुषोत्तमाने श्री विष्णूंनी स्वतःचं नाव दिलं आणि तो महिना पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला चालला. म्हणजे त्या महिन्याचं नावातच एवढं महत्व आहे, एवढं पावित्र्य आहे की आपण त्याला मलमास किंवा दुर्लक्षित महिना म्हणूच शकत नाही. एवढा हा महिना पवित्र म्हणून ओळखला जातो आणि त्या अनुषंगानेच या महिन्यामध्ये काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. तर काही गोष्टी ज्या आपण म्हणतो की काय करायच्या किंवा काय टाळायच्या, बऱ्याच वेळेला ना खूपशा गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे कळत न कळत आपल्याकडून काही गोष्टी करणं राहून जातं आणि ज्यावेळेला नंतर आपल्याला त्या गोष्टी कळतात त्यावेळेला वाईट वाटतं, कारण पुढे 2.5 वर्ष आपल्याला त्याची वाट बघायची असते. तो काही लगेच येणारा महिना नसतो, दर 2.5 वर्षांनी तो महिना येतो. त्यामुळे माझा थोडासा विचार आहे की मला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. या महिन्यामध्ये मी सांगितल्यासारखा प्रत्यक्ष परमेश्वराचा विष्णूंचा, श्री विष्णूंचा हा महिना असल्यामुळे यामध्ये काही गोष्टींची उपासना, काही गोष्टींचे संकल्प करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण सुरुवातीला बघूयात की या महिन्याचे आध्यात्मिक महात्म्य काय आहे. अधिक मास हा सांसारिक मोहापेक्षा आध्यात्मिक पातळीकडे नेणारा महिना म्हणून ओळखला जातो. कारण या पूर्ण महिन्यामध्ये लोक म्हणजे घरी किंवा मंदिरामध्ये किंवा कीर्तन प्रवचन जिथे चालतं तिथे आपली हजेरी लावून आपली आध्यात्मिक शांतता मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या महिन्यामध्ये जप, तप, दान या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये केल्या जातात. कारण या महिन्यामध्ये तुम्ही जे काही कराल त्याचे अधिक प्रमाणामध्ये पुण्य किंवा फल तुम्हाला मिळत असतं. तर यासाठी हा महिना खूप महत्वाचा मानला जातो. आणि एक माझ्या विचाराने मी तुम्हाला सांगते की या महिन्यामध्ये तुमचं ईश्वराशी जवळीक किंवा नातं अधिक अधिक दृढ होत जातं. त्याचं कारण पण आहे, हा मलमास आहे. हा मलमास असल्यामुळे या महिन्यामध्ये कुठलेही शुभ कार्य वर्ज्य आहेत. लग्न, वास्तुशांती, मुंज, साखरपुडा काहीही होत नाहीत. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपल्या घरी एखादं कार्य असले किंवा आपल्या नातेवाईकात असेल तर आपण महिना 2 महिने आधीपासून त्याच्या तयारीला लागतो आणि त्या दरम्यान आपलं पूर्णपणे लक्ष त्या कार्यक्रमाला आणि त्यासाठी चालत असलेल्या तयारीवर असतं. आपण थोडेफार देवाच्या उपासनेपासून दूर जातो. पण या महिन्यामध्ये असे काहीच नसल्यामुळे तुम्ही अजून देवाच्या जवळ जाता आणि देवाची उपासना तुमच्याकडून जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागते. आता या महिन्यामध्ये काय करावे आणि काय करू नये यापेक्षा मी आधी आपल्याला संकल्प काय सोडायचा, संकल्प कसा सोडायचा, कुठली उपासना करायची आणि काय वर्ज्य करायचं हे एका पाठोपाठ एक सांगणार आहे. या महिन्यामध्ये 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय.
त्याच्या आधी तुम्ही 2 दिवस मनामध्ये ठरवा. कधी कधी आपण मनात ठरवलेलं विसरून जातो. एक छोटीशी वही करा. त्या वहीमध्ये तुम्ही जो संकल्प करणार आहात तो संकल्प पूर्णपणे तुम्हाला 30 दिवस करायचा आहे. त्यामुळे तो लिहून ठेवणं गरजेचं आहे. तर तो संकल्प तुम्ही ठरवा. संकल्पामध्ये खूप प्रकार येतात. म्हणजे रोज मंदिरात जवळपास जे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये रोज पाया पडायला, शक्यतो कृष्णाचं मंदिर, विष्णूचं मंदिर अशा ठिकाणी एक संकल्प सोडा की तिथे मी रोज पाया पडायला जाईल आणि तिथे जाऊन मी एखादा जप श्री विष्णूंचा, कृष्णाचा जप मी करेन. हा एक संकल्प सोडू शकता. आणि जर तुमच्या जवळपास कुठे मंदिर नसेल तर दूरपर्यंत जायचा विचार पण करू नका, कारण मोठ्या मोठ्या शहरामध्ये हे इतकं सोपं नाहीये. त्यामुळे आपल्या घरच्या देवघरामध्ये देखील तेवढीच पवित्रता असते जेवढी बाहेरच्या मंदिरामध्ये असते. बरेच लोकांना हा एक वेगळा समज असतो की मी बाहेर जाऊन पाया पडून आले की तिथे आहे, तिथे पवित्रता आहे, मग घरच्यापेक्षा तिथे मला खूप छान वाटतं. पण अरे, तुम्ही घरी घरच्या मंदिरामध्ये रोज पूजा करता, रोज मनोभावे प्रार्थना करता, तिथे तेवढीच पवित्रता असते. त्यामुळे तुम्ही घरच्या मंदिरातल्या घरच्या देवाचं रोज बसून, आपण अशी पूजा करणारच असतो आणि करतच असतो, तिथेच बसायचं, तिथे शांतपणे आराधना करायची, जप करायचा. हे पण तुम्ही करू शकता. जपामध्ये तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप ठरवू शकता, किंवा ओम नमो नारायणाय ठरवू शकता, किंवा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः हा पण जप करू शकता. ही तुम्ही एक ठरवून ठेवा. तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेवढी बैठक होतीये बसू शकता, कारण प्रत्येकाच्या वयाचा आणि घरच्या जबाबदाऱ्यांचा पण प्रश्न असतो. कुठलीही गोष्ट टाळून देवाची उपासना देवाला कधीही पुरचत नाही. सगळी कामं करून तुम्ही एक वेळ ठरवून ठेवा आणि त्या वेळेला तुम्ही जपाची 1 माळ करा, 2 माळ करा. हे ठरवून हे आधी संकल्प ठरवा की मी इतके करणार आहे, कारण ते पूर्णपणे तेवढाच संकल्प, तेवढ्याच जपाची माळा करायचं 30 दिवस तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा पुरुषोत्तम भगवानांची भक्ती 1 महिनाभर एरवी तर तुम्ही कायम करा, पण या महिन्यामध्ये मात्र आवर्जून ही उपासना करावी. मी आता सांगितल्यासारखा जप तुम्ही ठरवा. तुम्हाला एक करायचे एका देव म्हणजे श्री विष्णूंचा करायचा आहे, श्रीकृष्णाचा करायचा आहे, जे करायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता. त्यानंतर ज्यांना विष्णू सहस्रनाम अगदी मुखपाठ आहे, मुखोद्गत आहे, त्यांनी विष्णू सहस्रनाम एकदा वाचीन, दोनदा, 5, 7, 11 त्यांच्या त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांनी ठरवू शकतात आणि श्री विष्णू सहस्रनाम वाचन करावे. ज्यांना पाठ नाहीये त्यांनी पुस्तक घेऊन त्याचं वाचन केलं तरी चालतं. अशाच प्रकारे भगवद्गीता, भगवद्गीतेचं पण वाचन ज्यांना पाठ असेल त्यांनी म्हणावं आणि नसेल त्यांनी पुस्तक घेऊन पूर्ण सगळे अध्याय वाचून काढावेत. आणि समजा तुम्हाला सगळे अध्याय जमले नाही तर तुम्ही रोज एक अध्याय वाचायचा संकल्प सोडा. पूर्ण झाले अध्याय की परत त्यानंतर पहिल्या अध्यायापासून परत सुरू करू शकता. असे पूर्ण महिनाभर तुम्हाला करायचे आहे. त्याच्यानंतर एकादशीचं व्रत महात्म्य तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बरेच जण करतात, बरेच जण करत नाहीत. पण जे लोक करत नाहीत त्यांनी आवर्जून अधिक महिन्यामध्ये एकादशीचे व्रत करावे, कारण एकादशी ही खास विष्णूंसाठी, श्रीकृष्णांसाठी केली जाते आणि हा महिना त्यांचाच असल्यामुळे त्यातल्या एकादशीचं महात्म्य, त्याचं पुण्य आपल्याला जास्त मिळतं. त्यानंतर तुळशी पूजन. तुळस प्रत्येकाच्या घरी असते, त्यामुळे रोज तुळशीला दिवा लावणे, तुळशीची पूजा करणे. यामध्ये फक्त तुमच्या घरामध्ये जर समजा काही अडचणी आल्या, म्हणजे जन्म मृत्यू अशी अडचण आली, तर तेवढ्यापुरती फक्त ही उपासना, ही सेवा तुम्हाला थांबवणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या घरी तुम्हाला हरिनाम सप्ताह करायचा असेल तर तुम्ही 7 दिवस हरिनाम सप्ताह, हरिनाम वाच करणं तुम्ही तुमचे एकटे करा किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा कुटुंबांना घेऊन तुम्ही हरिनामाचा जप करणं केलं तरी देखील ते पुण्यदायी आहे. त्यानंतर विष्णूचं, कृष्णाची, श्रीकृष्णाची, श्री विष्णूंची भजन, कीर्तन
पूर्ण महिनाभर तुम्ही तुमच्या घरी करू शकता, नाही तर कुठेतरी सगळेजण एकत्रित येऊन, जसं आता सोसायटीमध्ये खाली हॉल असतात, त्या हॉलमध्ये तुम्ही एकत्रित येऊन या गोष्टी केल्या तरी देखील त्याचे पुण्य तुम्हाला तेवढेच मिळते. दीपदान, सगळ्यात मोठं अधिक महिन्यामध्ये दान एक ओळखलं जातं, दीपदान. दीपदान म्हणजे तुम्ही मंदिरामध्ये जाऊन दिव्यांचं दान करू शकता, किंवा एखाद्या ब्राह्मणाला दिवे देऊन ते दान करू शकता, किंवा तुम्हाला हे दोन्ही गोष्टी लगेच रोजच्या रोज शक्य नाहीयेत, तर तुम्ही तुमच्या घरातल्या दारामध्ये असलेल्या तुळशीच्या जवळ रोज एक तांब्याचा दिवा, जे छोटेसे दिवे मिळतात ते छोटेसे दिवे आणून त्या दिवा लावायचा, दुसऱ्या दिवशी परत दुसरा लावायचा, असं पूर्ण महिनाभर दिवे लावायचे. आणि 1 महिना झाल्यानंतर ते दिव्यांचं दान एखाद्या गरजू ब्राह्मणाला तुम्ही करू शकता, किंवा जर तुम्हाला कोणी ब्राह्मण नाही मिळाला तर तुम्ही ते मंदिरामध्ये नेऊन ठेवू शकता. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवायचं की बऱ्याच वेळेला असं होतं की पूजा करताना आपल्याला काही अडचणीमुळे कुठे जायचं असतं, काही असतं, की आपली पूजा अर्चा रोजची देवाची कधी कधी टळते. शक्यतो कोणी करत नाही, पण कधी कधी टळते. पण या महिन्यामध्ये आवर्जून पूर्ण महिनाभर शक्यतो पहाटे उठून देवाची पूजा अर्चा, सूर्योदयानंतर लगेच तुम्ही देवाची पूजा अर्चा, देवाच्या पुस्तकांचं म्हणजे जे काही तुम्हाला वाचायचं आहे, असं आपण म्हणत नाही की हेच वाचा, आपल्या आपल्या कुलदैवताचं आहे, शक्यतो श्री विष्णूंचं श्रीकृष्णाच्या पुस्तकांचं पठण किंवा वाचन केलं तर जास्त चांगलं म्हणून ओळखलं जातं. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरंही कुठल्याही गोष्टींचं वाचन करू शकता, पण हे शक्यतो सूर्योदयानंतर लगेच करावं. ध्यान, आता ध्यानाला प्रत्येकाला बसणं शक्य नसलं, केवळ एकाग्रता येत नसली तरी प्रयत्नपूर्वक एकाग्रता आणण्याचा इथे या महिन्यामध्ये आपण प्रयत्न केला पाहिजे. देवाची पूजा अर्चा झाल्यानंतर देवासमोर आपण ठरवून फक्त 2 ते 3 मिनिटं आपण देवाचे ध्यान करत राहिलो, एकाग्रतेने. सुरुवातीला देवाकडे एकाग्रतेने तुम्ही बघा आणि त्यानंतर ती मूर्ती आपल्या पूर्णपणे डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. याला ध्यान म्हणून ओळखलं जातं. आता या महिन्यामध्ये दान धर्म कोणता करायचा? या महिन्यामध्ये दान धर्माला खूप महत्व आहे, कारण दान धर्मातून तुम्हाला जे पुण्य मिळतं ते अधिक पटीने या महिन्यामध्ये मिळतं. यामध्ये जलदान, दीपदान, दीपदान मी तुम्हाला आता सांगितलं. जलदान, जलदान म्हणजे तुमच्या जवळपास माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी एक पाण्याची सोय केली पाहिजे. प्राण्यांसाठी देखील तुम्ही एखादा मोठा हौद वगैरे आजकाल ठेवतात, सोसायटीच्या बाहेर पण असतं, त्याच्यामध्ये रोज मी नेऊन 2 बादल्या किंवा 2 घागरी पाणी टाकेन असं म्हणून तुम्ही ते करू शकता. किंवा एखादी पाणपोई तुम्ही उभा करू शकता, ज्यातून येणारे जाणारे लोक ते पाणी पिऊन तृप्त होतील आणि तृप्त मनाने तुम्हाला आशीर्वाद देतील. नेहमी लक्षात ठेवा की उन्हाळ्यामध्ये तहानलेल्या जीवाला जर तुम्ही पाणी दिलं तर ते कैक पटीने फलदायी असतं. आणि हा महिना तर अधिक महिना, मे महिना आहे आणि त्यामध्ये तो अधिक महिना आहे, त्यामुळे या महिन्यातलं जलदान हे तुम्हाला अधिक पटीने पुण्य देणारं असणार आहे. अन्नदान तुम्ही घरी करू शकता, अन्नदान करू शकता घरी. आणि घरी जर जमत नसेल, जागेअभावी, वेळेअभावी, तर तुम्ही एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या वृद्धाश्रमामध्ये, एखाद्या अनाथाश्रमामध्ये जाऊन तुम्ही अन्नदान केलं तर ते पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यदायी म्हणून ओळखलं जातं. वस्त्रदान, गरजूंना वस्त्रदान, जुने कपडे नाही. बऱ्याच वेळेला यामध्ये गैरसमज पसरलेले असतात. वस्त्रदान म्हणलं की आपल्याकडे नको असलेले जुने पुराणे कपडे काढून आपण देतो आणि अभिमानाने आपण सांगायला लागतो की मी वस्त्रदान केलं. याला वस्त्रदान म्हणत नाहीत. एखाद्या वृद्धाश्रमामध्ये किंवा अनाथाश्रमामध्ये, किंवा अगदी आपण बघतो की एखाद्या पुलाच्या खाली वगैरे खूप गरजू लोक झोपलेले असतात की ज्यांना पांघरायला नसतं, अंथरायला नसतं, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही जर नवीन कपडे, नवीन वस्त्र, नवीन पांघरुणं, अंथरुणं घेऊन दिली तर ती खरी वस्त्रदानाची सेवा म्हणून ओळखली जाते. घरातले जुने कपडे काढू नका आणि ते दान करू नका. त्यानंतर आहे तुळशीच्या रोपाचं दान. भगवंताला प्रिय असणारी तुळशीचं दान जर तुम्ही लोकांना केलं तर तुम्हाला कैक पटीने त्याचं फळ मिळू शकतं.
एखाद्या गरीब विद्यार्थ्याला, एक दोन तुमच्या ऐपतीप्रमाणे, तुमच्या इच्छेप्रमाणे एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत करा. ही पण खूप महत्वाची मानली जाते. त्याच्यानंतर औषधदान. आता मी यामध्ये हे आपलं बाकीचं आध्यात्मिक सांगता सांगता एक समाज सेवा आहे. ती पण एक चांगली सेवा. ज्या वेळेला तुम्ही समाजामधली गरजूंची सेवा करता, ती भगवंताच्या चरणी रुजू होते. म्हणून गरजू लोकांना औषधं जर देऊ शकलात, खरेच गरजू असतील तर त्या लोकांना तुम्ही औषधं देऊ शकलात, तर ते पण एक खूप मोठं दान म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर काही सेवा करणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्हाला जर शक्य झालं तर एक महिन्यातून ठरवून ठेवा की मी 1 तास एखाद्या वृद्धाश्रमामध्ये, एखाद्या अनाथाश्रमामध्ये जाईल आणि तिथल्या लोकांची सेवा करेल. सेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यांना वेळ जात नसतो, त्यांच्याशी कोणी बोलत नसतं. अशा वेळेला 1 तासभर जाऊन तुम्ही जर त्यांना गोष्टी सांगायला लागलात किंवा त्यांना काही अडचणी असेल किंवा त्यांना मन मोकळं करायचं असेल, ते ऐकून घेत असाल, ते देखील एक प्रकारे ती सेवा आहे. ती भगवंताच्या चरणी रुजू होते. आपल्या घरामध्ये आपले पालक असतात, वृद्ध लोक असतात. या लोकांची पण एरवी तर तुम्ही केलीच पाहिजे, फक्त अधिक महिन्यातच म्हणत नाही मी, एरवी पण केली पाहिजे. पण पालकांची, घरातल्या लोकांची सेवा ही देखील प्रत्यक्ष भगवंताची सेवा म्हणून ओळखली जाते. तुमच्या आजूबाजूला समजा कोणी रुग्ण आहेत, ज्यांच्याकडे मॅन पॉवर आहे, ज्यांच्या घरामध्ये मनुष्यबळ खूप कमी पडतंय, आपल्याला हे कळतं, पण आपण एरवी कसं थोडं दुर्लक्ष करतो. शक्यतो एरवी पण तुम्ही दुर्लक्ष करू नका. ज्यांना गरज आहे त्यांना, आणि तुमच्याजवळ वेळ आहे तर तुम्ही जाऊन रुग्णांची सेवा करणं, त्यांना सेवा देणं किंवा त्यांच्या घरच्या लोकांना तेवढ्या वेळापुरतं विश्रांती देणं, ही देखील एक प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा आहे. अशा अनेक गोष्टी तुम्ही करू शकता. की मी थोडी थोडी तुम्हाला उदाहरणं दिली. या व्यतिरिक्त देखील तुम्ही खूपशा गोष्टी दान किंवा सेवाच्या रूपेमध्ये 1 महिनाभर करा. 1 महिन्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या गोष्टी केल्यामुळे तुमची मनःशांती किती वाढलेली आहे, तुमच्या विचारांमध्ये बदल किती झालेला आहे. अधिक महिन्याचं हेच काम आहे. अधिक महिना अधिक अधिक तुम्हाला तुमच्या मनामध्ये परिवर्तन करण्याच्या मार्गाला नेत जातो. आणि 1 महिना ज्या गोष्टी आपण करतो त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या गोष्टींमुळे भौतिक सुखांमध्ये जे काही आनंद मिळत नाही, तो या गोष्टींमध्ये आपल्याला मिळत राहतो. अधिक महिन्यामध्ये आता मी तुम्हाला काय करायचं हे सांगितलं, आता काय करायचं नाही हे पण मी तुम्हाला सांगते. विवाह, साखरपुडा, त्यानंतर वास्तुशांती, मुंज अशी शुभ कार्य या महिन्यामध्ये अजिबात करू नये. कुठल्याही नवीन व्यवसायाची सुरुवात या महिन्यामध्ये करायची नाही. त्याचबरोबर अजून काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की काय करू नयेत. या महिन्यामध्ये शक्यतो वादविवाद टाळावा, असत्य बोलणं टाळावं, त्यानंतर मांसाहार टाळावा, मद्यपान टाळावं, तामसिक आहार म्हणजे खूप तिखट वगैरे जे खाल्लं जातं. नेहमी आपण बघा, ऋषी मुनी हे जे ना, यांचा आहार खूप सात्विक असायचा, मांसाहारापासून हे दूर असायचे. तामसिक जेवणापासून म्हणजे खूप तिखट तेल वगैरे असतं, मसालेदार जेवणापासून दूर असत. कारण या सगळ्या गोष्टींमुळे तुमची प्रवृत्ती तशीच बनायला लागते. अपशब्द कोणाबद्दल उच्चारणं, मनात देखील नाही, बाहेर तर नाहीच नाही, मनात देखील आपल्याला एखाद्या व्यक्तीचा खूप राग आलेला असेल, खूप संताप आलेला असेल, तरी त्या क्षणी कृष्णार्पण करायचं आणि त्या व्यक्तीला माफ करायचं, पण त्या व्यक्तीबद्दल कुठलाही उपशब्द उच्चारायचा नाही. लोभ, क्रोध, मद, मत्सर या गोष्टींपासून शक्यतो दूर राहायचं आणि अनावश्यक खर्चापासून या महिन्यात दूर राहायचं. म्हणजे तुमची सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी करून घेणारा हा महिना म्हणून ओळखला जातो. 1 महिना हे केल्यानंतर जे तुम्हाला आत्मिक सुख मिळतं, त्या आत्मिक सुखानंतर तुम्हाला लक्षात यायला लागतं की या गोष्टी जर मी टाळल्या तर खूप काही फरक पडतोय. अशा प्रकारे या गोष्टी मी माझ्या परीने तुम्हाला सांगितल्या की काय करायचं आणि काय करायचं. अजून एक महत्वाची मी गोष्ट सांगते, मला जे वाटतं किंवा मी जे करते त्या गोष्टी अनुषंगाने मी तुम्हाला सांगते. 1 महिना तुम्ही ठरवून ठेवलं की मी मौन व्रत
पाळेन. म्हणजे आता पूर्ण तर आपल्याला शक्य नाहीये, कारण काही ना काही कारणाने आपल्याला बोलावं लागतं. तर कमीत कमी 1 तास किंवा 2 तास मी शांत राहीन. मी मोबाईलवर बोलणार नाही कोणाला किंवा घरातल्या व्यक्तींना पण मी बोलणार नाही. काहीच नाही. मी फक्त आतल्या आत माझ्याशी बोलत राहील. मी आणि माझं मन फक्त संवाद या दोघांचाच राहील असे जर ठरवले, तर तुम्हाला लक्षात येईल की कमी बोलण्याने किंवा न बोलण्याने कित्येक फायदे होतात आणि कित्येक गोष्टी घडण्यापासून थांबवल्या जातात. सुरुवात तुम्ही 1 महिना केली आणि तुम्हाला त्या गोष्टींचं महत्व पटलं, तर तुम्ही 1 तासाचं तुम्ही 2 तास करू शकता, 2 तासाचं 3 तास करू शकता आणि हळूहळू तुम्हाला स्वतःशी बोलण्याची, स्वतःच्या मनामध्ये डोकवण्याची सवय लागते आणि बाकी सगळ्या गोष्टींपासून तुम्ही हळूहळू दूर व्हायला लागतात. असंच या महिन्यामध्ये अजून एक मी तुम्हाला सांगते. ठरवून ठेवा की दिवसातले 2 किंवा 3च तास मी ह्या मोबाईल, टीव्ही याचा वापर करेन. शक्यतो या गोष्टींपासून मी दूर राहायचा प्रयत्न करेन. हा पण एक संकल्प या महिन्यामध्ये सोडून बघा. या प्रकारात मी स्वतः केलेला आहे आणि त्यातून मला जी आत्मिक शांतता किंवा एक वेगळी अनुभूती जी म्हणतो ती जी मला मिळालेली आहे, ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रकारे अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्या गोष्टी या महिन्यामध्ये आपण केल्या पाहिजेत आणि टाळल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला पुरुषोत्तम महिना किंवा अधिक महिना नेमका शिकवतो काय? तर तो शिकवतो की बाह्य सौंदर्य किंवा बाह्य सुख किंवा भौतिक सुख हे महत्वाचं नाही. आत्मिक सुख, आत्मसंवाद आणि डोळे मिटून परमेश्वराशी केलेला संवाद तुम्हाला खूप काही देऊन जातो, अधिक पटींमध्ये देऊन जातो. मी माझ्या परीने अधिक महिन्याच्या मध्ये काय करावे, काय करू नये, कुठली उपासना करावी, कुठले दान करावे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे की तुम्हाला हे सगळ्यांना माझा हा खास बनवलेला एपिसोड आवडेल आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठल्या अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, विचारा. मी त्याची उत्तरं द्यायचा माझ्या परीने प्रयत्न करेन. भेटूयात. मी भागवत वाचन करणार आहे. त्याचे एपिसोड माझे बनवत आहे. त्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण नंतर 17 तारखेपासून माझे अधिक महिन्यामध्ये मी श्रीमद भागवत वाचन करणार आहे. ते पण मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न करत आहे. ते पण एपिसोड आपल्याला आवडतील अशी मला आशा आहे. भेटूयात 17 तारखेला. तोपर्यंत अनुमती द्या.